आपण सीआय आणि एसआय हा टॉपिक बघत होतो. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन सोडून दिले होते आणि आपण पुढच्या लेक्चर्सवर येणार होतो, पुढच्या क्वेश्चनवर येणार होतो. हा क्वेश्चन आपण नंतर पाहूया. हा चक्रवाढ व्याजचा आहे. स्लाइडमध्ये जेवढे पण काही येतील सरळ व्याजचे गणित आपण ती बघूयात. ओके, सुरुवातीला बघा आयोगाचा आलेला क्वेश्चन आहे एमपीएससी सीसॅट 2018 ला. ओके, रीनाने व्याजाच्या दरा इतक्याच वर्षांसाठी, म्हणजे व्याजाचा दर जेवढा होता तेवढ्याच वर्षांसाठी, म्हणजे जेवढा रेट आहे तेवढ्याच टाइमासाठी, राईट, म्हणजे जेवढा आर आहे तेवढ्याच टी साठी सरळ व्याजाचं गणित आहे. म्हणजे काय, PRT अपॉन 100, राईट. व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले, म्हणजे हा झाला तुमचा P, 1200 रुपये. ओके, जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले, व्याज म्हणजे हा झाला तुमचा I, राईट. तर व्याजाचा दर किती, म्हणजे रेट विचारलेला आहे आणि जेवढा रेट आहे तेवढाच टाइम सुद्धा आहे. ओके, ते पण वर्षांमधला आहे. सो आपल्याला काही म्हणजे असं फारसं काही त्याला खाली छेदामध्ये महिने वगैरे घ्यायची पण काही गरज नाही. बघा I किती दिलाय तुम्हाला, 432. प्रिन्सिपल अमाऊंट किती सांगितली आहे, 1200. तुमचा R आणि T एकच आहे, बरोबर आहे. मग मी इथे डायरेक्ट R स्क्वेअर लिहिलं तर चालेल का, R इंटू R येईल ना. बघा मी इथे लिहितो, राईट, R इंटू T, राईट. मग आता तुम्हाला ठीक आहे, व्याजाचा दर विचारलाय म्हणून मी R ठेवलाय, तो R स्क्वेअर ठेवलाय. R च्या ऐवजी म्हणजे R आणि T जर का सारखेच असतील तर मी इथे सुद्धा R लिहू शकतो. R इंटू R किती होतात, R स्क्वेअर, म्हणून मी डायरेक्टच R स्क्वेअर घेतला, राईट. त्यांनी दिलेलं आहे व्याजाच्या दरा इतक्याच वर्षांसाठी R इक्वल्स टू T. ओके, आपण 100 आपले असतातच, राईट. त्या 100 आणि 100 हे आपण मायनस केले. आता जर का 12 ने भाग दिला 432 ला, ठीक आहे, देऊ शकतो आपण. किती येतं, 12 36, बरोबर आहे. आणि उरले इथे 7, म्हणजे 7 और 2 72, 12 72, राईट. म्हणजे किती आले, 36. कशाच्या बरोबर, आणि इकडं हा एवढाच उरलाय फक्त R स्क्वेअर, हा इथे एवढाच उरलेला R स्क्वेअर. R स्क्वेअर जर का 36 असेल तर मग R किती असेल, R इक्वल्स टू 6. दोघांचाही तुम्हाला काय काढायचं, वर्गमूळ काढायचं. R ची व्हॅल्यू आली 6, म्हणजे दर किती झाला, व्याजाचा दर 6 झालेला आहे, राईट. एवढंच गणित होतं ते. समजून सांगून सुद्धा मला 1.5 मिनिटं लागत नाहीये. ओके, तर तुम्हाला सॉल्व्ह करताना तर नक्कीच 30 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर आलं पाहिजे त्याचं. ओके, पुढचा क्वेश्चन. ओके, सरळ व्याज दिले म्हणजे आपण गणित करतोय. दर साल दर शेकडा किती सरळ व्याज दराने, म्हणजे तुम्हाला रेट विचारलेला आहे. 1500 रुपयांचे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट झाली. 3 वर्षामध्ये किती सांगितले, हा टाइम झालेला आहे. 1860 रुपये रास होईल सांगितले. रास, ह्या रास मध्ये तुम्हाला माहितीये काय असणार आहे, प्रिन्सिपल अमाऊंट असणार आहे आणि इंटरेस्ट असणार आहे. प्रिन्सिपल अमाऊंट जर का आपण काढून घेतली, किती आहे, 1500 रुपये, तर उरलेली काय असणार आहे, रास असणार आहे. मग 1860 मधनं जर का आपण 1500 काढून घेतले म्हणजे उरले किती, 360, बरोबर आहे. हा काय झाला तुमचा I. तुम्हाला माहिती आहे P इंटू R इंटू T अपॉन 100 हे आपलं फॉर्म्युला आहे, राईट. 360 मी जर हे खाली लिहितो, 360 काय उरली आहे तुमचा I उरलेला आहे. याच्यामधनं काय केलं आपण, 1500 रुपये मायनस केले रासमधनं, राईट. मग आपल्याला भेटेल ते इंटरेस्ट. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 1500. रेट तुम्हाला काढायचा आहे आणि टाइम तुम्हाला आहे तिला 3 वर्ष. हे छेदस्थानामधले 100 वाले शून्य आणि हे 1500 वाले शून्य कट झाले, राईट. आता इथे काय नाही, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, 3 ने आपण भाग दिला, राईट. किती येणार आहे, 12. म्हणजे आता 120 छेदस्थानामध्ये 15 बरोबर R. किती येतं आन्सर, 15 8, राईट. व्याजाचा दर काय असणार आहे, 8. 15 8 120. ओके, आले लक्षात, ठीक आहे. व्याजाचा दर किती आलाय तुमचा, 8 आलेला आहे. ओके, पुढचं गणित. ओके, चलो हे बघा. आता हे गणित तुम्हाला थोडंसं अजून डिटेलमध्ये जाऊन दिले.
दर साल दर शेकडा किती टक्के दराने? तुम्हाला आर विचारलेलं आहे, क्वेश्चन मार्क लावलं. एका रकमेची 2 वर्षांची रास 7,000 आणि 5 वर्षांची रास 10,000 रुपये मिळते. बघा, 2 वर्षांसाठी रास, 2 वर्ष रास किती सांगितलेली आहे? 2 वर्षासाठी रास, 2 वर्षासाठी रास सांगितली तुम्हाला 7,000, बरोबर आहे. आणि 5 वर्ष रास किती दिलेली आहे तुम्हाला? 10,000. रास म्हणजे काय असतं मला सांगा? की प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट, राईट. म्हणजे इथं 7,000 काय काय मिक्स आहे? प्रिन्सिपल अमाऊंट आहे आणि इंटरेस्ट आहे. किती वर्षांचा इंटरेस्ट आहे? 2 वर्षाचा, राईट. इथे काय आहे? प्रिन्सिपल अमाऊंट आहे आणि इंटरेस्ट आहे. किती वर्षाचा? 3 वर्षाचा, बरोबर आहे. मग जर का मी 7,000 मधनं 10,000, सॉरी इथे 10,000 आहे, 10,000 मायनस केले तर काय निघणार आहे? तर सगळ्यात पहिले निघणार, एक मिनिट इथं, सॉरी इथे 5 यायला पाहिजे, तेच म्हणलं काहीतरी चुकतं. 5,000 5 वर्षांसाठीचं आहे इंटरेस्ट याच्यामध्ये, राईट. जर का मी हे मायनस केले तर याच्यामधनं कन्फर्म काय निघणार आहे? प्रिन्सिपल अमाऊंट मायनस होऊन जाणार आहे, राईट. मग आता उरणार काय? तर 3 वर्षांची रास उरणार आहे. ती किती उरतीये? 3,000. जरी तुम्हाला असं 7,000 आणि वजा 10,000 दिसत असतील तरी 10,000 मधनं 7,000च काढायचे आहेत तुम्हाला, राईट. 3,000. आता हे 3,000 काय असणार आहे? इंटरेस्ट इथे किती आहे? 5 वर्षाचं. इथे किती आहे? 2 वर्षाचं. म्हणजे आता हे उरलेलं इंटरेस्ट किती असणार आहे? 5 वर्षाच्या इंटरेस्ट मधनं 2 वर्षाचं इंटरेस्ट निघून गेलं. मग आता उरले किती? हे इंटरेस्ट असणार आहे 3 वर्षाचं, राईट. 3 वर्षाचं इंटरेस्ट तुम्हाला निघालेलं आहे, राईट. आता बघा, 3,000 जर का 3 वर्षाचं इंटरेस्ट आहे, तर 2 वर्षाचं इंटरेस्ट किती असेल? 2,000, बरोबर आहे. एका वर्षाचं इंटरेस्ट किती असेल? 1,000, बरोबर आहे. आता मला सांगा, 2 वर्षाची रास जर का 7,000 दिलेली आहे, तर याच्यामध्ये इंटरेस्ट किती असणार आहे? 2 वर्षाचं 2,000. बघितलं ना आपण, 3 वर्षाचं जर का इंटरेस्ट 3,000 येत आहे, तर 2 वर्षाचं इंटरेस्ट किती असणार आहे? 2,000. मग याच्यामध्ये ह्या पी आणि प्लस इंटरेस्ट 2 वर्षाचं मिळून किती होत आहेत? 7,000. म्हणजे या 7,000 मध्ये 2 वर्षाचं इंटरेस्ट आहे म्हणजे 2,000. मग 7,000 मधनं 2,000 मी मायनस केले तर उरले किती? 5,000. म्हणजे माझी प्रिन्सिपल अमाऊंट किती झाली? 5,000. ठीक आहे. आपण थोडंसं उलट्या प्रोसिजरने यायला लागलो. ओके, बघा आता 5,000 प्लस 2 वर्षाचे 2,000 झाले का 7,000. जर का मी 5 वर्षाचे टाकले, 3 वर्षाची इंटरेस्ट जर का 3,000, 2 वर्षाचा इंटरेस्ट 2,000, तर 5 वर्षांचा इंटरेस्ट किती असणार आहे? 5,000. मी जर का इथे टाकले हे 5,000, 5 वर्षाचा इंटरेस्ट किती आहे? 5,000. झाले का 10,000 सगळे मिळून? इथे रास हे अमाऊंट जर का असेल तर ए, कॅपिटल ए, बरोबर आहे. सो माझा पी किती निघालाय? 5,000, राईट. माझा पी निघालेला आहे 5,000, राईट. इंटरेस्ट किती निघालेला आहे? 3,000. किती वर्षांसाठी? 2 वर्षांसाठी 2,000. तो पण आपण काढू शकतो, राईट. तर आपल्याला आता फक्त काय हवाय? रेट हवाय. आपल्याला काय विचारलेलं काय त्यांनी? आपल्याला त्यांनी दर विचारलेला आहे. आपण फॉर्म्युला लिहूया आणि व्हॅल्यूज पुट करूया. पी इंटू आर इंटू टी अपॉन 100, राईट. आणि इथे आय, आय किती दिलेला आहे आपल्याला? एका वर्षासाठी जरी काढायचं म्हणलं तरी काढू शकतो आपण, राईट. 3 वर्षांचा 3,000 इंटरेस्ट निघालाय, 2 वर्षांचा 2 वर्ष निघेल, एका वर्षात 2 वर्षांचा 2,000 निघेल, एका वर्षाचा 1,000 निघेल. मी जर का इथे 1,000 इंटरेस्ट लिहिला, प्रिन्सिपल अमाऊंट जर का 5,000 केली, थोडंसं छोटं लिहितो यार मी, मग असं नको टेन्शन यायला. पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 इक्वल्स टू आय, राईट. 5,000 रेट तुम्हाला विचारलेला आहे. टाइम तुम्ही एका वर्षाचा 1,000 इंटरेस्ट घेतलेला आहे आणि छेदस्थानामध्ये 100. 0 हे 0 कट होतील, ह्या शून्याने ह्या शून्याला कट केलेला आहे आणि ह्या 5ने जर का 100ला भाग दिला तर 20. तुमचा रेट किती आहे? 20%. रेट हा टक्क्यांमध्ये असतो, राईट. रेट किती आलेला आहे तुमचा? 20%. काय केलं तुम्ही? फक्त सुरुवातीला बघा, परत एकदा एक्सप्लेन करतो.
दोन वेगवेगळ्या वर्षांची रास दिलेली आहे तुम्हाला, बरोबर आहे. 2 वर्ष 5 वर्ष. ओके, 2 वर्षांची रास सांगितली 7,000, 5 वर्षांची रास सांगितली 10,000. रास म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट सुद्धा आहे आणि इंटरेस्ट सुद्धा आहे. ह्या 7,000 मध्ये 2 वर्षाचा इंटरेस्ट, ह्या 10,000 मध्ये 5 वर्षाचा इंटरेस्ट. मग आपण इंटरेस्ट मधला जर का फरक बघितला, प्रिन्सिपल अमाऊंट तर सेमच असणार आहे ना दोन्ही ठिकाणी, राईट. मग ती आपण मायनस जर का करून घेतली तर आपल्याला फक्त उरतं काय, इंटरेस्ट उरतो 3 वर्षांचा, बरोबर आहे. येणार लक्षात. ठीक आहे, 3 वर्षांचा इंटरेस्ट 3,000 काढला, एका वर्षाचा किती निघणार आहे, 1,000 निघणार आहे. ते काय म्हणतात त्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनलच असतं. वर्ष जेवढे वाढतील तेवढा इंटरेस्ट वाढणार आहे. एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट वाढते, म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शनल. मी तुम्हाला हे खूप आधी सांगितलेलं आहे. ओके, सो एका वर्षाचा इंटरेस्ट जर का 1,000 आहे तर आपण ते सगळं मांडलं इथे गोष्टी. प्रिन्सिपल अमाऊंट भेटली आम्हाला 5,000, रेट काढायचा आहे. एका वर्षासाठी आपण इथे इंटरेस्ट पण 1,000च दिलेला होता, आपण त्याच्यावरनं रेट काढलाय. ओके, पुढचं गणित बघूया. हे चक्रवाढ व्याजचं गणित आहे. ओके, बघा 1900 रकमेचे दर साल दर शेकडा 6% दराने 2 वर्षांचे व्याज किती. ओके, दिलेले नाहीये चक्रवाढ व्याज म्हणून आपण सरळ व्याजच पकडायचं. 1900 गुणिले 6%, 2 वर्ष, छेदस्थानात 100, 00 कट आणि व्याज किती, राईट. साइन दुने 12 गुणिले 19, राईट. 12 गुणिले 19, 12चा पाडा 19 पर्यंत म्हणायची गरज नाही, 19चा पाडा सुद्धा 12 पर्यंत म्हणायची गरज नाही. सरळ 240 मधनं 12 वजा करा, किती येतात, 228 मे बी, हो 228, राईट. 228 त्याचा इंटरेस्ट असेल. हे काय केलंय मी, 19ला काय केलं, 20 वजा 1 पकडलं. मग 12चा हा जो साहिंदूने 12 येणार आहे, 12चा गुणाकार 20 सोबत इथे लिहिला, राईट. आणि वजामध्ये 12 गुणिले 1 लिहिलं. म्हणजे हे शॉर्ट मेथड आहे. किंवा मग तुम्ही 19ला 10 ने गुणून प्लस 20 जरी केलं तरी चालेल. ठीक आहे, येतं लक्षात. ओके, चला आपण पुढे बघूयात काय होतं तर. एक मिनिट, बरोबर आहे, 38 करेक्ट आहे, राईट. सो एवढा आपला व्याज आलेला आहे 228. I = 228, राईट. 228. पुढचं गणित बघूयात, चक्रवाढ व्याजाचं आहे. ठीक आहे, पंप बसवण्यासाठी चक्रवाढ व्याज. ओके, चक्रवाढ व्याजाचं हे सुद्धा. ओके, हे पण चक्रवाढ व्याज. मे बी मग आता सगळे सरळ व्याजावरचे गणित संपलेत आणि आपण चक्रवाढ व्याज याच्यावरचीच गणित बघूयात. काही नाही, साधी सरळ गणित असतात. मला असं वाटतं हे परत तेच गणित आले नाही. ओके, ठीक आहे, हरकत नाही. बघा, चक्रवाढ व्याज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तात्पुरता आपण फक्त सरळ व्याजावरच असू द्यात. सरळ व्याजावरची भेटतील, जिथून भेटतील, जशी भेटतील, कुठल्याही हार्ड असू द्या, सोपे असू द्या, क्वालिटी कशी पण असू द्या, क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर जाणं गरजेचं आहे. तुमचं माइंड फटफट काम करणं गरजेचं आहे, राईट. फॉर एक्झाम्पल, आता जर का मला इथं दिसतंय, इथे समजा हा जर का चक्रवाढ व्याज नसून जर का सरळ व्याज असला असता तर मला हे 6च्या छेदस्थानामध्ये 100 दिसतात, राईट. टक्केत म्हणल्यानंतर हे 2 शून्य ह्या 2 शून्याला कट करणारच आहेत, राईट. मग आता उरलं काय, 6 गुणिले 15 आणि 15, सॉरी 6 गुणिले 150 आणि 150 गुणिले 2. हे डायरेक्ट इथून गुणाकार सुरुवात करायची. मग ते पूर्ण प्रश्न मांडून त्या PRTच्या फॉर्म मध्ये मांडून त्याला छेदस्थानामध्ये 0 लावून बाजूला एक बरोबरचं चिन्ह देऊन I देऊन, एवढं आपल्याला आयोग विचारत नाही की तू बरोबर पद्धतीनं केलंय का किंवा काय. फक्त 4 ऑप्शन पैकी एक उत्तर मला दे, वेळेच्या आतमध्ये दे, हे आयोगाचं म्हणणं असतं, बरोबर आहे. ते तुम्ही वेळेच्या आत देणं ही तुमची नीड आहे, तिथं आयोगाची पण नीड नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा माइंडमध्ये करायला शिकायचं, जेणेकरून आपल्याला वेळ वाचवून आपण पॅसेजसाठी देता येईल. ओके, चालेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चक्रवाढ व्याजवरची सगळी गणितं आहेत ज्या स्लाइडवरती ती सगळी बघूयात. धन्यवाद.